नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी तोंडलीची भाजी कशी बनवायची ते पाहूया। अगदी मोजक्या साहित्यामध्ये चविष्ट अशी भाजी बनून तयार होते। डब्यासाठी हा उत्तम पर्याय आहे। रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा रेसिपी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील। चला तर मग अगदी चमचमीत होणारी तोंडलीची भाजी बनवायला सुरुवात करूया। तोंडलीची भाजी बनवण्याकरिता इथे मी पाव किलो तोंडली स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण तोंडली कट करून घेऊ। त्याकरिता आपण तोंडलीचे दोन्ही कॉर्नर कट करून घेऊ आणि हव्या त्या आकारामध्ये आपण तोंडली कट करून घेऊया। तुम्ही लांब किंवा गोल कशाही आकारामध्ये तोंडली कट करू शकता। मी इथे लांब आकारामध्ये तोंडली कट करत आहे। तुम्ही याचे छोटे तुकडे देखील करू शकता। तोंडलीच्या आकारानुसार आपण तोंडली कट करून घेऊ। इथे माझी सर्व तोंडली कट करून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त हिरवीगार अशी तोंडली आपली दिसत आहे। तोंडलीची भाजी बनवण्याकरिता आपल्याला एका कढईमध्ये 1.5 चमचा तेल छानपैकी तापवून घ्यायचे। तेल छान तापलं की अर्धा चमचा मोहरी घालू। मोहरी छान तडतडल्या पाहिजेत। सोबतच घालायचे अर्धा चमचा जिरं आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। आता हा कांदा 3 ते 4 मिनिटे मध्यम आचेवरती तेलामध्ये फ्राय करून घेऊया। कांदा फ्राय होत आला की यामध्ये एक अर्धा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आणि आलं आणि लसूण देखील आपण तेलामध्ये 2 ते 3 मिनिटे फ्राय करून घेऊ। आलं आणि लसूण फ्राय झालं की यामध्ये आपण बेसिक मसाले घालू। सर्वप्रथम यामध्ये जाईल 1.5 चमचा लाल मिरची पावडर। तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। एक अर्धा चमचा हळद, त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ। हे सर्व मसाले आपण तेलामध्ये हलकेसे फ्राय करून घेऊ। सोबतच थोडंसं पाणी देखील घालायचं, म्हणजे मसाले तेलामध्ये करपणार नाहीत। 1 मिनिट तेलामध्ये मसाले छान फ्राय करून घेऊ। मसाले फ्राय होत आले की थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि कोथिंबीर देखील तेलामध्ये फ्राय करून घेऊ। कोथिंबीर अशी फ्राय करून घेतल्याने त्याचा सुगंध भाजीमध्ये छान उतरतो। इथे हे आपले मसाले छान फ्राय झालेले आहेत। आता आपण चिरून घेतलेली तोंडली यामध्ये घालायची आणि तोंडली छान मिक्स करून घ्यायची आणि झाकण लावून मंद आचेवरती तोंडली आपण 15 ते 20 मिनिटे शिजवून घेऊ। तोंडली शिजण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो। मी मध्ये मध्ये हलवत तोंडली एक 15 मिनिटे छानपैकी शिजवून घेतलेली आहे आणि ही तोंडली अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे। भाजी शिजताना थोडीशी करपत असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडं पाणी घालून मग भाजी शिजवू शकता। आता यामध्ये आपण घालणार आहोत 2 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट। तुम्ही कारळाचं कूट देखील यामध्ये घालू शकता, याने देखील भाजीला चव छान येते। 1 मिनिट हे कूट आपण छानपैकी फ्राय करून घेऊ आणि झाकण लावून 2 मिनिटे वाफ काढून घेऊ। 2 मिनिटांमध्ये इथे आपली अगदी चविष्ट अशी तोंडलीची भाजी बनून तयार आहे। ही भाजी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे। सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तर ही चमचमीत आणि झणझणीत अशी तोंडलीची भाजी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा आणि अशाच नवनवीन चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत।